नमस्कार मंडळी, चटपटीत अशी चटणी आणि त्यासोबत तांदळाची भजी बनवलेली आहे, तर नक्की रेसिपी पहा। यासाठी मी 1 कप तांदूळ रात्रभर भिजत ठेवले होते। स्वच्छ पाण्यामध्ये आधी धुवून घेतले, नंतर याला भिजत ठेवलेलं आहे। 5 ते 6 तास तुम्ही याला भिजवून घ्या। नंतर कढईमध्ये तेल घालायचे, जिरे मोहरीची फोडणी करायची, त्यात 2 चमचे उडीद डाळ घालायची आहे, त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। त्यात 1 छोटा कांदा चिरून घातलेला आहे, 5-6 लसूण पाकळ्या घालायच्या, आलं घालायचं, याला सुद्धा फ्राय करून घ्यायचं। थोडीशी मिरची घालायची, 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत ते घालायचे आणि याला मीठ घालून छान असं 3 मिनिटं फ्राय करायचे। हाय फ्लेम वरती फ्राय करा। नंतर 1 चमचाभर तिखट घातलेलं आहे, याला गार करायला ठेवून देऊया। इकडे जे तांदूळ भिजत घातले होते ते निथळून घ्यायचे, सगळं पाणी काढून घ्यायचे। नंतर तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालायचे। 2 मोठे उकडलेले बटाटे घेतलेत, बटाटे भरपूर घाला आणि अगदी थोडंसं पाणी घाला आणि त्याला मिक्सर मधून बारीक करून घ्या। अशा पद्धतीचं कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार व्हायला पाहिजे। आता यामध्ये जिरे घालायचे आहेत, मिरची घालायची, कोथिंबीर घालायची आणि याला मीठ घालून फेटून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं याला फेटायचं आहे, म्हणजे हे पीठ हलकं होईल। आता इकडे तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये ही भजी सोडून घेऊया। मस्त अशी भजी तयार करून घ्यायची। सुरुवातीला ती थोडीशी चिकटल्यासारखी वाटतात, नंतर ती मोकळी होतात। हे बघा, मस्त गोल्डन कलर वरती भजी तयार झालेली आहेत। आता चटणी तयार करून घेऊया। हे टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे, त्यानंतर याला बारीक करायचं आहे। चटपटीत तिखट अशी मस्त चटणी तयार झाली। कशाबरोबरही तुम्ही चटणी खाऊ शकता। अशी भजी आणि चटणी मस्त लागतात, तर नक्की बनवा। थँक्स फॉर वॉचिंग।